माझ्या मायबाप जनतेने जर मला निवडणुकीमध्ये या संधी दिली तर ह्या माझ्या पंचक्रोशीचं या ठिकाणी विकास करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी मला संधी दिली तर ह्या 100% ह्या संधीचं सोनं मी या ठिकाणी करेन। माझ्या मनात कुठलीही मी निवडणुकीमध्ये पराजित होईल अशी माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। फक्त एकच विजय, लोकांचा अडीअडचणी, लोकांना रस्ते, लोकांना डीपी, लोकांच्या आरोग्याची व्यवस्था, माझ्या भागावर, माझ्या गावावर अनेक जर असा अन्याय झाला तर हा चरणराज चौरे माझ्या रक्ताचं पाणी करण्यासाठी तयार आहे। नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी प्रदीप फडतरे, तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज। आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण त्या उमेदवाराला भेटणार आहोत जे उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत। स्थानिक विकास असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा ग्रामीण विकास असेल, या विविध विषयावरती आपले जे विजन असेल किंवा मतदारासमोर आपण कशा पद्धतीने त्यांचा विकास करणार आहोत किंवा आपण आपल्या मतदारसंघाचा कसा सुधारित आराखडा तयार करू शकतो या विषयावरती आपल्यासोबत त्या मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आपलं नाव आणि कोणत्या मतदारसंघासाठी इच्छुक आहात? नमस्कार, मी चरणराज चौरे, शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पेनूर ग्रामपंचायत सदस्य। या ठिकाणी मी पेनूर झडपी गटातून इच्छुक आहे। आता सध्याला तुम्ही पेनूर या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे। तुमचं निवडणूक लढवण्याचं कारण काय आहे? म्हणजे का निवडणूक लढवत आहे तुम्ही? आपल्याला म्हणजे जनसेवेची पहिल्यापासून आवड आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी आपण सर्वसामान्याच्या अडीअडचणी शिवसेनेच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर मला सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेने जर मला निवडणुकीमध्ये या संधी दिली तर ह्या माझ्या पंचक्रोशीचं ह्या ठिकाणी विकास करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी मला संधी दिली तर ह्या 100% ह्या संधीचं सोनं मी या ठिकाणी करेन। आता पाठीमागच्या काही काळामध्ये ह्या तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे यांना ह्या पेनूर जिल्हा परिषद गटानं 10-12 हजार मतदानाचा लीड दिला होता। त्या राजाभाऊ खरेंची भूमिका काय तुमच्याविषयी? या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये सर्व निवडणुका, नगरपालिका असते, नगरपालिका असेल, झडपी असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी लढवणार आहोत। म्हणजे राजाभाऊ खरे तुमच्यासोबत तुम्हाला साथ देणार आहेत म्हणायचं? 100% साथ देणार आहेत, आमच्या बरोबर असणार आहे। साथ देणं वेगळं आणि बरोबर असणं वेगळं। आमच्या सोबत असणार आहेत आणि त्यांच्याच आपण ह्याच्याखाली, नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये सर्व निवडणुका लढतो आहे। ज्या पद्धतीनं विधानसभेच्या वेळेस अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय गाजून ऐतिहासिक असा निर्णय मोहोळ तालुक्याच्या जनतेने या मोहोळ तालुक्याला एक नवा असा आमदार दिला, तसाच ह्या जिल्हा परिषद गटाला एक तुमच्यासारखा नवीन चेहरा जनतेला पाहायला मिळेल किंवा जनता तुम्हाला स्वीकारेल का? 100% तीळ मात्र मला त्यामध्ये शंका वाटत नाही। या ठिकाणी आपण पाहत असाल की प्रत्येक गावामध्ये मी माझ्या परीनं या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य असल्याकारणानं त्या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून प्रत्येक गावामध्ये काय ना काय मी काम करण्याचं, विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मी कुठलाही काय नसताना, या ठिकाणी माझ्याकडे कुठली प्रस्थापिताचं राजकारण नसताना, या ठिकाणी किंवा कुणाचा वरदहस्त नसताना या ठिकाणी आपण गेल्या 4-5 वर्षापासून या ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यामध्ये आणि माझ्या झडपी गटामध्ये भरपूर मला जेवढं होता येईल तेवढं मी काम केलेलं आहे आणि त्याच बळावर, त्या विकासाच्या बळावर मी ह्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आहे। मतदारसंघामध्ये अशा काय तुम्हाला समस्या वाटतात की त्या समस्यामुळे तुम्हाला निवडणुकी लढवावीच लागली? या ठिकाणी प्रथमतः माझ्या शेतकरी बांधवाला अतिशय अडचण म्हणजे या ठिकाणी रस्त्याची आणि लाईटची, ह्या 2च अडचणी। आणि ह्याच 2 अडचणीला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मी जनतेच्या समोर जाणार आहे आणि ह्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये मला मायबाप जनतेने, माझ्या शेतकरी बांधवांनी मला आशीर्वाद दिला तर एकही शेतकरी माझा या माझ्या 10 गावातील पायाला चिकूल न लागता गावात आणण्याचं काम हा एक मी चरणराज चौरे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून ह्या ठिकाणी मी शब्द देतो। एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि भरत शेठ गोगावले यांच्या साथीनं
या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या 10 गावाचा विकास केल्याशिवाय मी 100% स्वस्थ बसणार नाही. आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहात, तर आम्हाला ही ऐकायला मिळेल का की तुम्ही जिल्हा नियोजन समितीमधून आत्तापर्यंत ह्या मतदारसंघामध्ये किती रुपयाची कामं आणलेली आहेत? या ठिकाणी जवळजवळ एका मिटिंगला जवळजवळ 5 कोटी रुपयेपर्यंत मला निधी दिलेला आहे. चंद्रकांत दादांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हा सर्व जिल्हा प्रमुखाला जिल्ह्यामध्ये अतिशय सहकार्य केलेलं आहे. आणि जिल्हा प्रमुख या नात्यानं जिल्हा नियोजन समिती सोडून जिल्हा प्रमुख यानं एकनाथ शिंदे साहेबांनी वरून प्रत्येक जिल्हा प्रमुखाला एक मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या विशेष फंडातून आम्हा प्रत्येक जिल्हा प्रमुखाला त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलं आहे. आणि खरं सांगायचं गेलं तर एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानेच ह्या ठिकाणी मी झेडपी गट लढवण्याच्या लायक आहे. नाहीतर मी जनतेसमोर माझं जर काम केलं नसतं तर मी 100% मी जनतेच्या समोर गेलो नसतो. कारण का तर एवढा विकास कामं केल्यामुळं मी जनतेच्या समोर जाण्याला इच्छुक आहे. आता तुम्ही एक सरकारचा भाग आहे आणि तुमच्या सरकारमधील म्हणजे तुमच्या गावातील काही मंडळी ही भाजप सोबत गेलेत आणि ते पण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. काय वाटतंय त्याबद्दल? निवडणुकीचा भाग हा प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला उभा राहावं वाटणार आहे, प्रत्येकाने उभा राहण्याची इच्छा व्यक्त करावी आणि उभाही राहावं, त्याबद्दल आपलं दुमत नाही. प्रत्येकाला मार्ग आहेत, प्रत्येकाला पक्ष आहेत, प्रत्येकाला काय ना काय पर्याय आहेत. तसा माझा पर्याय आहे शिवसेना आणि माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. ह्या धनुष्यबाण चिन्हावर मी 100% या ठिकाणी लढतो आहे. प्रत्येकानं प्रत्येकाचा पर्याय शोधून प्रत्येकाने प्रत्येकाच्या पक्षातून लढण्यास काहीच हरकत नाही. त्यांना आपण बोलू शकत नाही, त्यांना म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही उभा राहू नका, तुम्ही लढू नका. आपला जो अधिकार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचा तसं नाही. तुमचा घटक पक्ष म्हणून तुम्ही त्यांच्याशी काय चर्चा करणार आहे का बाबा दोन्ही घटक पक्षाचा एकच उमेदवार देण्यासाठी? त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठ लेवलनं जो आम्हाला काय आदेश येईल वरिष्ठ लेवलनं त्याचा आम्ही 100% या ठिकाणी आमचं शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव संजयजी मोरे साहेब ह्यांच्या जे सूचना आम्हाला खाली येतील त्या सूचनेचे आम्ही 100% पालन करू आणि पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व. आता जर बघायला गेलं बरं का तर मोहोळ तालुक्यानं ह्या 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1962 पासून तालुक्यामध्ये सगळ्या निवडणुका होत आल्या. ह्या निवडणुकामध्ये एक जर अपवाद सोडला शहाजीराव पाटील, तर त्याच्यानंतर जे काय आमदार झालेले आहेत आणि आताचा राजेभाऊ खरे हे पुरोगामी विचाराचे आमदार या तालुक्याने दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं जर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या तालुक्यानं राजन पाटलांना मोठं केलं, विजयराज डोंगरेंना मोठं केलं, उमेश पाटलांना मोठं केलं. त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये एक नवीन चेहरा चरणराज चौऱ्यांच्या रूपानं पाहायला मिळेल काय? माझा विश्वास हा माझ्या सर्वसामान्य जनतेवर आहे आणि माझी निवडणूक ही फक्त सर्वसामान्य जनतेवर विश्वास ठेवून मी लढत आहे. आणि 100% सर्वसामान्य जनता एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून हिरी फोडणारा पोरगा म्हणून या ठिकाणी मला स्वीकारेल असा मला विश्वास आहे. तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाचा जो शुभारंभ केला त्याच्या अगोदर चरणराज चौरे कोण होते आणि चरणराज चौरे काय करत होते? ह्या ठिकाणी खरं तर मी माझी कामाची सुरुवात हिरी फोडण्याची आमची परिस्थिती खूप हालाखीची. आम्ही तिघंजण भाऊ, वडील, आई या ठिकाणी सर्वजण मी वडील आणि आम्ही तिघं भाऊ ह्या ठिकाणी हिरी फोडण्यासाठी कामाला जायचो. या ठिकाणी वडिलांनी माझ्या जवळजवळ 2000 साली मथुरा किरेन म्हणून असतं हिरी फोडण्याचं किरेन, त्या ठिकाणी ती किरेन घेतलं. पाटकुलमध्ये पांढरे गुरुजी म्हणून आहेत त्यांच्या हिरीवर माझा पहिल्यांदा 30 रुपयानं कामावर जाण्याचा शुभारंभ झाला. तिथून माझ्या जीवनाला सुरुवात झाली. कारण तर आपली हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही. तिथून हिरीवर कामाला गेलो. सर्वजण घरचीच आम्ही कामाला जायचो. जेव्हा काम करावं तेव्हा खावावं अशी परिस्थितीतून आपण आलेलो आहे. त्या ठिकाणून परत 2 व्हीलरचा मोटरसायकलचा हळूहळू व्यवसाय चालू केला. असेल अकलूज असेल सोलापूर असेल ह्या 4-8 दिवसातलं बाजार मी करायचो आणि त्या ठिकाणी एकच गाडी घ्यायचो आणि एकच गाडी विकायचो. अशा परिस्थितीतून मी आजपर्यंत त्या मोटरसायकल मागं मला महिन्याला 10, 15, 20 हजार मिळायला लागले. अतिशय अडीअडचणी आल्या, अतिशय संघर्षाचा सामना केला, अतिशय चढउतार आले, परंतु आपण कुठेही थांबलो नाही. कारण का तर माझ्या घरच्यांची मला साथ होती आणि माझ्या जेव्हाभावाची जी मित्र कंपनी होती
त्यांची देखील मला पहिल्यापासून साथ होती. सामाजिक कार्य करणं, क्रिकेट सामनं भरवणं, रक्तदान करणं ह्या गोष्टी चालल्याच होत्या, पण राजकारण सोडून 2016ला मी त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचा निर्णय घेतला. 2016ला निर्णय घेतला. 2017ला मी उपजिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेची जबाबदारी मला दिली. त्यानंतर मला 2019ला तालुका प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली. आणि 2022ला ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली. आणि 2023ला मला सोलापूर जिल्हा नियोजन समितीचं सदस्य म्हणून दिलं. खरं तर माझी पार्श्वभूमी राजकारणामध्ये माझ्या वडिलोपार्जित काही राजकारणाची पार्श्वभूमी नाही, परंतु माझ्या मित्र कंपनीने, माझ्या जीवाभावाच्या काही माझ्या मित्रांनी ह्या ठिकाणी राजकारण करायचं, ग्रामपंचायत लढवायची अशी बसल्या बसल्या चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही राजकारणात पडण्याचा निर्णय घेतला. राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे, राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि माझ्या जीवाभावाच्या मित्र कंपनीच्या जीवावर ह्या ठिकाणी मी इथपर्यंत आहे. आणि माझ्या गावातील सर्वसामान्य जनता असेल, 12 बलुतदार असतील, 18 पगड जातीची लोक असतील, सर्व माझ्याबरोबर आहेत. हा मला विश्वास आहे. त्यांनी मला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आशीर्वाद दिला. आता येणाऱ्या काळात झेडपीच्या माध्यमातून देखील मला आशीर्वाद देतील. आणि गावाची सेवा करण्याची संधी, गावाचा विकास करण्याची संधी, आत्ता केलेल्या विकासामध्ये भर पाडण्याची संधी 100% मला जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही झेडपीत गेला तर पहिलं काम कोणतं कराल? या ठिकाणी झेडपी गटामध्ये 10 गावं आहेत. माझ्या डोळ्यासमोर प्रत्येक गावाचा विकास करणे, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, शिक्षणाच्या काय जी गोष्टी असलेल्या त्याबद्दल अडचणी जाणून घेणे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आरोग्याच्या काय अडचणी असतील ती जाणून घेणे. ह्या सर्व क्षेत्रामध्ये MSCB असेल. मी प्रथमतः शेतकरी बांधवांना ह्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की तुम्हाला ज्या काय अडचणी शेतातील असतील, एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून ती अडचण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिल्यानंतर ती अडचण तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार नाही हा शब्द मी 100% देतो. आणि तेच पाहायचं असेल तर माझ्या पेनूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी सर्व गावं 10च्या 10 गावं काय पेनूरला लांब नाहीत. त्यांनी पेनूरमध्ये यावं आणि पेनूरमध्ये माझ्या मायबाप जनतेनं, माझ्या मायबाप शेतकऱ्यानं ह्या ठिकाणी येऊन बघावं. प्रत्येकाला ह्या ठिकाणी 80 ते 90% पेनूरमधील रस्ते हे शेतातील मी केलेत. आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आता जसा पेनूरचा विकास झाला आहे तसा पाटकुलचा केला जाईल, तसा टाकळीचा केला जाईल, वरकुटचा केला जाईल, औंढीचा केला जाईल, अंकुली, कोताळे, शेजबाबळगाव आणि आडेगाव, सारोळे ह्या प्रत्येक गावामध्ये मी विकासाचं व्हिजन घेऊन 100% सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्याला 100% न्याय देईन. असं काय प्लॅनिंग आहे का बाबा तुम्ही आता गावोगावी जाऊन दौरा करायचं काय? नाही, प्रत्येक ठिकाणी दौरा तर कायमच होता. गेल्या 4 वर्षापासून हे सर्व प्रत्येक गावातील, तालुक्यातील लोक माझ्या संपर्कामध्ये आहेत. तालुक्यातील कित्येक ठिकाणी मी या ठिकाणी जवळपास मी तालुक्यामध्ये जळलेले DP जवळजवळ 125 ते 130 DP जळलेलं मी देण्याचं काम केलं आहे. या ठिकाणी नवीन DP देखील मी आता या ठिकाणी पेनूरमध्ये बघत असाल तर 22 DP ह्या ठिकाणी माझ्या जिल्हा नियोजन फंडातून मी बसवण्याचं काम केलं आहे. जवळजवळ 65 रस्ते या ठिकाणी 25-15चा निधी असेल, या ठिकाणी जिल्हा नियोजनचा निधी असेल, या ठिकाणी मुख्यमंत्री विशेष निधी असेल, अशा माध्यमातून पेनूरमध्ये अतिशय एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला लोकांनी निवडून दिल्या कारणाने मी विकास केला आहे. आणि मी हेच चित्र प्रत्येक गावामध्ये बघण्याचं माझं एक स्वप्न आहे. आणि मी एक प्रामाणिक या ठिकाणी सांगतो की मी एक शेतकऱ्याचा असल्याकारणानं शेतकऱ्याच्या जे काय अडचणी आहेत ती मला माहीत आहे. कारण मी देखील ह्या ठिकाणी 2-2 किलोमीटर रस्त्याला पाऊस आल्यानंतर गाडी लावून त्या गुडघ्यावड्या चिखलातून मी शेतात गेलो आहे. तुम्ही पाहत असाल ह्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रस्ते करण्याचं काम आणि त्याचं तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठलं गाव असेल निधीच्या बाबतीत म्हणलं तर ते पेनूर असेल, याचा अभिमान मला सार्थ आहे. आणि ह्याच्याच माध्यमातून प्रत्येक गावामध्ये, आता तुम्हाला सांगलेल्या प्रत्येक गावामध्ये रस्त्याची कुठलीही अडचण येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही. येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्येच मी 5 वर्षाची वाट बघणार नाही. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून, भरत शेठ गोगावले यांच्याकडून, प्रताप सरनाईक असतील, उदय सामंत असतील, शंभूराजे देसाई असतील, आपले संजयजी शिरसाट साहेब असतील, या सर्वांच्या पाठीमागे लागून या ठिकाणी मला 100% त्यांचा मला आशीर्वाद आहे. आणि मला आत्तापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याच कामात मला डावललं नाही. या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला असेल. महाराष्ट्रामध्ये एक खेड्यागावातमध्ये
पुतळा बसवण्याचा मान ह्या ठिकाणी चरणराज चौरे यांना मिळाला जिल्हा प्रमुख म्हणून. आणि एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादानं, भरत शेठ गोगावले यांच्या आशीर्वादानं ह्या ठिकाणी एक खेडेगावातलं स्मारक ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल. आता या ठिकाणी तुम्ही संविधान चौक पेनूरमध्ये बघा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान चौक आम्ही केला, अहिल्या होळकर चौक केला, महात्मा ज्योतिबा फुले देखील ह्या ठिकाणी चौक लवकरात लवकर केला जाईल. आणि रामा दांडे म्हणून आमचे एक मेजर आहेत शहीद झालेले, त्यांचा एक पुतळा या ठिकाणी बसवण्याचं स्वप्न आहे. आम्ही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही काम करत असतो. आणि या ठिकाणी आपण येणाऱ्या काळात देखील सर्वांनी आपल्या विकासासाठी मला साथ द्यावी अशी मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो. आता तुमच्यासोबत कोणते पक्ष व कोणते गट आहेत किंवा तुम्हाला कोणी संपर्क करून सांगितलं का आम्ही तुमच्या सोबत आहोत? या ठिकाणी आम्ही सोबत म्हणजे जे विधानसभेच्या वेळेस जे सर्वजण एकत्र होतो, आत्ता सध्या तर आम्ही तसे सर्वजण एकत्रच आहे. जे गैरसमज आहेत ते आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल. त्या बैठकीमध्ये गैरसमज दूर होतील आणि सर्वजण जसे विधानसभेला लढलो त्याच पद्धतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊन 100% मोहोळ तालुक्यावर सर्वांच्या विचाराचा झेंडा फडकू. आता सध्याला संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष ह्या पेनूर जिल्हा परिषदेवरती लागलेलं आहे. बघायला गेलं तर की निवडणूक ही जिल्हा परिषदची आहे, पण सर्व लोकांच्या भावना जिल्हा परिषदच्या ह्या पेनूर मतदारसंघावरती आमदारकीच्या निवडणुकीसारख्या नजरा या मतदारसंघात लागलेल्या आहेत. तर ह्या ऐतिहासिक निर्णयाचा तुम्ही साक्षीदार होऊन 100% सोलापूर जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये जाल असं तुम्हाला वाटतंय का? त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. माझ्या मनात कुठलीही मी निवडणुकीमध्ये पराजित होईल अशी माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. कारण का तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या असेल, प्रत्येक आरोग्याचे असेल, कुणाच्या तहसीलदार असतील, प्रांतसाहेब असतील, पॉलिटिशियन असेल, MSCB असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचं मी प्रत्येक गावामध्ये काय ना काय काम केलेलं आहे. आणि त्या कामाचा आशीर्वाद, ह्या कामामधून त्या आशीर्वादरूपी मला ही 100% ही जनता मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. मोहोळची राजधानी पेनूर होईल असं वाटतंय का तुम्हाला? आता मोहोळची राजधानी खरं तर प्रत्येक 104 गावामध्ये मोहोळची राजधानी करण्याची इच्छा माझी आहे. खरं तर पेनूर राजधानी नसावं ना, कुठलीच गाव राजधानी नसावं. आणि आम्ही त्या राजधानीमध्ये पडणार नाही, कारण का तर आम्ही काही पाटील नाही. त्यामुळं आम्हाला त्यावरती जायचं नाही. फक्त एकच विजन, लोकांचा अडीअडचणी, लोकांना रस्ते, लोकांना DP, लोकांच्या आरोग्याची व्यवस्था, ह्या गोष्टीकडे आमचं 100% लक्ष आहे. आता म्हणजे आताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजन पाटलाच्या विरोधात सर्व नेते मंडळी एकत्र आलता, परंतु राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काय वाटतंय, काय भूमिका आहे आपली ह्या ठिकाणी? खरं तर सांगायला गेलं म्हणजे राजन पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून 30 ते 40 वर्षापासून ह्या मोहोळ तालुक्यावर त्यांची सत्ता होती. त्या ठिकाणी एवढे दिवस सत्ता असताना देखील आज माझा शेतकरी चिखलातूनच गावात येतो आहे. आज माझ्या शेतकऱ्याला शाळेला लेकरं घालवत असताना, दूध वाढायचं असताना, उसं घालवत असताना काय वेदना होते ते आम्ही डोळ्यानं बघतो आहे. आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना या ठिकाणी प्रत्येक शेतकरी ह्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी मला 100 ते 200 व्हिडिओ आले असतील की ही आमच्या रस्त्याची परिस्थिती बघा. खरं तर मला दुर्दैवी वाटतं आहे की गेल्या अनेक 30-40 वर्षापासून सत्ता असताना देखील माझा मायबाप शेतकरी आज अशा गोष्टीला सामोरं जातो आहे. मी काय कुणावर टीका करणार नाही. मी एक कामं करणारा कार्यकर्ता आहे आणि कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. मी 100% कधीही कुणावर टीका करत नाही. तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी अप्पर तहसीलच्या वेळेस तुम्ही मगाशी मला विचारलं की अप्पर तहसीलचा विषय 100% बरोबर आहे. अनगर ह्या गावामध्ये अप्पर तहसील केलेला असताना त्या ठिकाणी पेनूरवर, पाटकुलवर, तांबोळ्यावरून तालुक्यावर झालेला अन्याय ह्या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल. खरं तर ह्या ठिकाणी जो उठाव त्या ठिकाणी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये झाला, यशवंत तात्या माने यांच्या आणि माझी त्यावेळी जे खडाजंगी झाली त्या सभेमध्ये आम्ही पाहिलं, बऱ्याचशा ठिकाणी तुमचा व्हिडिओ व्हायरल होत होता की तुम्ही त्या सभेमध्ये रडलात, म्हणजे तुम्हाला अश्रू अनावर झालं. म्हणजे नेमका काय तो प्रसंग काय होता? तो प्रसंग म्हणजे माझ्या गावावर, माझ्या गावातील सर्वसामान्य जनतेवर, माझ्या मायबाप जनतेवर झालेला अन्याय होता. कारण का तर आम्हाला 5 मिनिटावर असणारं मोहोळ या ठिकाणी
3 मिनिटाला 5 मिनिटाला इथं पंढरपूरहून एस टी ती पालखी महामार्गावर असणारं गाव, पंढरपूरच्या बाँड्रीला असणाऱ्या गावाला जर त्या ठिकाणी अनगर या माड्याच्या बाँड्रीला जोडण्याचा प्रयत्न केला असेल, खरं तर आमच्या त्या भागावर आपल्या तालुक्यातील 43 गावावर झालेला अन्याय होता आणि त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटावी, कुणीतरी मला न्याय द्यावा ही भूमिका माझी होती त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सभागृहात खरं तर सांगायला गेलं तर मी ती पालकमंत्र्याला जिल्हाधिकारी साहेबाला सांगत असताना यशवंत तात्या माने यांनी उठून मला त्या ठिकाणी मी म्हणलं की यशवंत तात्या माने यांनी चुकीचं काम केलं आहे, तर मला यशवंत तात्या म्हणले की माझं तू नाव घ्यायचं नाही. मग माझं नाव घ्यायचं नाही म्हटल्यानंतर ह्या 43 गावामधील जनतेने त्यांना मतदान केलं नाही का? ठीक आहे, आम्ही केलं नसेल, आम्ही विरोधात असेल, परंतु बाकीच्या लोकांनी माझ्या मायबाप जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करून निवडून दिलं होतं. पण निवडून देत असताना काय तुम्हाला अप्पर तहसील अनगरला करण्यासाठी निवडून दिलं नव्हतं? तुम्हाला तिकडं आम्हाला अनगरला जोडण्यासाठी निवडून दिलं नव्हतं? मग मी त्या ठिकाणी त्यांना प्रश्न सांगितला की तुम्ही इंदापूरनं मोहोळ तालुक्यात आला म्हणजे आमची गावं ऐकण्यासाठी आला नाही, असा माझा त्या ठिकाणी प्रश्न होता. आणि खरं तर नीतीला तो निर्णय मान्य झाला नाही. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी भरत शेठ गोगावले यांनी मंडल वगळण्याचं मी सर्व आमच्या मीटिंग होण्याच्या आधी एक पत्र दिलं, तर त्याच्यावर 3 गावं निघाली. पण नीतीला परत आम्ही कोर्टात दाखल केलं. कोर्टात दाखल केलेलं असताना नीतीला तो मान्य झाला नाही की झालेला निर्णय हा चुकीचा होता. या ठिकाणी कोर्टानं देखील ते पूर्णच रद्द केलं. खरं तर आमदारही गेला, तहसीलही गेलं, म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपण पाहत असाल की ही मोहोळ तालुक्यातील जनता आता परत त्यांना 100% स्वीकारणार नाही. आणि जनतेने जर स्वीकारलं तर परत मला असा प्रश्न पडला की भाजपमध्ये गेले ते म्हणजे परत अप्पर तहसील करण्यासाठी गेलेत का काय? परत अनगरला अप्पर तहसील करण्यासाठी तर भाजपमध्ये गेले नाहीत का, हे माझ्या सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. आता कालपासून जेव्हा प्रवेश झाला आहे तेव्हापासून सर्वसामान्य लोकांचा फोन येत आहे की चरण अरे आता काय परत अप्पर तहसील होणार नाहीत ना फडणवीसला काय तर सांगून, अशा पद्धतीचं मला फोन होते. पण 100% त्यावेळेस फडणवीस साहेबांच्या देखील आम्ही कानावर घातलेला आहे, अजितदादा देखील कानावर घातलं होतं, एकनाथ शिंदे साहेबांच्या देखील कानावर घातलं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनी काय डायरेक्ट निर्णय घेतला असता गीतेचा, परंतु त्या ठिकाणी राजकीय त्या वरच्या लेवलचा राजकारण असल्यानंतर त्यामध्ये काय तर एकनाथ शिंदे साहेबाला अडचणी आल्यानंतर ती निर्णय माघारी घ्यावा लागला. पण माघारी घेत असताना एक जिल्हा प्रमुख या नात्यानं माझी 3 गावं त्या ठिकाणी वगळण्यात आली. त्या 3 गावावर मी समाधानी झालो नाही. परत आम्ही त्या ठिकाणी वकील असतील, आपले बार असोसिएशन असेल, सर्व वरिष्ठ लेवलचे आमचे सर्व जी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती निर्माण झाली त्यामध्ये सर्वजणच त्या ठिकाणी आम्ही संघर्ष सर्वांनी मिळून केला आणि त्या संघर्षाला खरं तर यश आलं. आणि इथून पुढच्या काळात ह्या मोहोळ तालुक्यातील जनता 100% स्वीकारणार नाही, कारण का तरी अन्याय करणारे पाटील आहेत हे त्या ठिकाणी अप्पर तहसीलच्या माध्यमातून दिसून आलं. तुमचे जिल्हा नियोजनचे जे रागातले म्हणजे अश्वंताचं जे अश्रू होतं ते अश्रू कोर्टाला सुद्धा मान्य केलं आणि त्या अश्रूचं विजयाचे अश्रू धारण होऊन तुम्हाला अप्पर कार्यालय कॅन्सल झालं. त्याच पद्धतीनं ते अश्रू परत एकदा निकालाच्या दिवशी तुमच्या विजयाच्या स्वरूपात पाहायला लोक तुम्हाला उत्सुक होतील का? 100%. कारण का तर आमच्या पेनूर भागाला प्रत्येकाच्या पद्धतीनं विकास करण्याचं, प्रत्येकाच्या पद्धतीनं निधी आणण्याचं काम गेल्या 40 वर्षामध्ये केलं. पण या ठिकाणी प्रत्येकानं प्रत्येकाच्या भागाचं बघितलं की आपल्या गावाचा विकास. आता मी पण देखील इथं पेनूरमध्येच बघतोय की बाबा पहिल्यांदा मी ग्रामपंचायत सदस्य झालो, माझ्या गावाचा विकास केला पाहिजे. आपलं घर नीट असेल तर बाहेर आपण लोकांना सांगू शकतो की मी तुम्हाला देऊ शकतोय आणि लोक विश्वास होतील. ज्या वेळेस माझ्या पेनूरमधील जर जनतेला, माझ्या शेतकऱ्याला जायला रस्ता नसेल आणि मी पाटकोल खवणी असेल, सारोळ असेल, पोखरापूर असेल, ह्या म्हणजे तालुक्यातील सर्व गावं असतील किंवा झेडपी गटातील गावं असतील, त्या गावामध्ये जाऊन मी आता उद्या सांगितलं की मी ह्या ठिकाणी तुमचा रस्ता करून देतो. त्या ठिकाणी मला शेतकरी प्रश्न विचारायला थांबणार नाही की तुझ्या गावात तू रस्ते किती केले, तुझ्या घराचा रस्ता तुझ्याकडे आहे का, तुझ्या शेतात जाणारा तू रस्ता केला आहे का, आणि तू इकडं आम्हाला काय रस्ता करून देणार आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना उत्तर काय देणार. म्हणून मी गेल्या 4 वर्षामध्ये ग्रामपंचायत आल्यापासून सातत्यानं या ठिकाणी पेनूरमध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे रस्ते म्हणजे एक 80-90% पेनूरमधले रस्ते माझे संपलेले आहेत. जे काय आहेत किरकोळ राहिलेले ते देखील आता येणाऱ्या काळामध्ये, कालच प्रतापजी सरनाईक साहेबांनी मला त्या ठिकाणी पूर्ण पत्रावरची कामं वगैरे दिलेत. जिल्हा नियोजनमधले असतील, वरिष्ठ लेवलचे वरनं उपमुख्यमंत्री साहेबांच्या यांच्या काय फंडातून असेल त्या सगळ्या गोष्टींची डॉक्युमेंट दिले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आता जवळजवळ 10 गावामध्ये जवळजवळ 5 कोटीच्या माझ्या बॅडलगी आचारसंहिता जर थोडा वेळ लागला
तर 100% येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये प्रमाण निघतील माझ्या ह्या 10 गावामधील. प्रत्येक गावामध्ये 40-50 लाख रुपये निधी देण्याचं काम झेडपी गटामध्ये आत्ता मी सध्याच्याला केलेलं आहे. आता तुमच्यासोबत झेडपी निवडणुकीसोबत पंचायत समितीची निवडणूक लागणार आहे. मग तिथं तुमचा उमेदवार कोण आहे, काय फायनल झालाय का? आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणचा पंचायत समितीचा त्या ठिकाणी जे टाकळी पंचायत समिती असेल, पेनूर पंचायत समिती असेल, या ठिकाणी सर्वजण एकत्रित बसून कुठला उमेदवार दिला पाहिजे, जेणेकरून त्या उमेदवाराचा चेहरा चांगला असला पाहिजे, त्याची वर्तणूक चांगली असली पाहिजे, ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण एकत्रित बसून विचार करून त्या ठिकाणी तो उमेदवार निघेल. केलेला आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पेहरावासारखा पेहराव तुमचा आहे. काय या लुक मागचं काय तुमची दाढी असेल किंवा तुमचा व्हाईट कलरचा शर्ट आणि व्हाईट कलरची पॅन्ट किंवा ते कंपाळाला टिक्का, हे खरं तर मी एकनाथ शिंदे साहेबांचा लय म्हणजे जुना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची माझी ओळख नसणाराचा मी कार्यकर्ता आहे. 2016मध्ये मी शिवसेनेचं काम करण्याचा निर्णय घेतला. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना मी त्याच्या आधी 2017-18ला ठाण्यामध्ये जाऊन भेटलो होतो, परंतु एवढं काय संबंध नव्हतं, एवढं काय आपल्याकडं कुठलं पद नव्हतं. परंतु मी तवा पण देखील मी एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस मला जिल्हाप्रमुख केलं असताना त्यावेळेचं मी जुनं फोटो दावलं एकनाथ, आणखीन बी माझ्याकडे फोटो आहेत. तर साहेबांना सांगितलं की ही टिकला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याचा नंतरचा नाही, तर हा टिकला माझा तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या आधीचा आहे. त्यांच्या कामाची मी व्हिडिओ बघायचो, बातम्या ऐकायचो की एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत होती ते अतिशय तळागाळातून, म्हणजे एवढ्या उंच लेवलचा माणूस एवढा मुख्यमंत्री असताना देखील साहेबांनी बघितलं असेल की सर्वसामान्यामध्ये राहणारा महाराष्ट्रातला नव्हे देशातला पहिला मुख्यमंत्री म्हणून मान त्यांना मिळाला. खरं तर त्याचा आम्हाला आमचा नेता म्हणून आम्हाला अभिमान आहे. त्याचप्रमाणे भरतशेठ गोगावले असतील, शेम एकनाथ शिंदे साहेबांचे जे जे मंत्री असतील, जे जे आमदार असतील, ते प्रत्येकजण ग्राउंड लेवलला मी माझ्या डोळ्यानं बघतोय काम करतात. तर आपण कोण आहे याचा देखील मी विचार करून या ठिकाणी आम्हाला सारखं एकनाथ शिंदे साहेबाला, भरतशेठ गोगावलेला आम्ही या ठिकाणी शेटला डोळ्यासमोर ठेवून खरं तर आम्ही ह्या ठिकाणी ग्राउंड लेवलला काम करतो. हे होते पेनूर जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार चरणराज चौरे. अशाच स्थानिक विकासासाठी नव्या आशेने, नव्या प्रेरणेने आपला चेहरा जनतेसमोर कशा पद्धतीनं आपण राजकारण करू शकतो अशाच प्रेरणादायी प्रवास त्यांचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. असाच प्रेरणादायी प्रवास किंवा इच्छुक उमेदवारांच्या अनेक मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनेलचे सबस्क्राईब करा आणि लाईक करा.